नमस्कार. आज आपण करणार आहोत दुधी भोपळ्याची चटकदार वडे. चवदार आणि छान एक चवदार रेसिपी. चला तर आपण पाहूया कशी करायची. दुधी भोपळ्याच्या या चटपटीत वड्यासाठी आपण आता हे सगळं साहित्य तयार केलं आहे. आता आपण हा दुधी भोपळा 1 वाटी किसून घेऊया. चटपटीत दुधी भोपळ्याचे वडे करण्यासाठी आता आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर अर्धी वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलं आहे. तसेच अर्धी वाटी आपण बेसन पीठ घेतलं आहे. अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे. आता हे सगळे पीठ आपण एकत्र करून घेतले आहेत आणि यामध्ये आता आपण लागणारे साहित्य घालूया. आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण दुधी भोपळा घेतला आहे आणि तो अर्धी वाटी दुधी भोपळा घेतला आहे. त्यापासून आपण आज वडे करणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी कांद्याची पेस्ट घेतली आहे. कांदा बारीक किसून घेतला आहे. दुधी भोपळाही छान किसून घेतला आहे आणि आपण कांद्याची पेस्ट तयार करून घेतली आहे. त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार थोडी हळद रंगानुसार घालूया. आता यामध्ये आपण धणे जिरे पावडर घालूया. ही भाजून बारीक पूड केलेली धणे जिरे पावडर आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट मिरची पावडर घालूया. आता हे सगळं घातल्यानंतर थोडासा गरम मसाल्याची पावडर घालूया. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूया 1 चमचा. आता हे सगळं घातल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी पण घालणार आहोत. ही टोमॅटो प्युरी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्या वड्यांना एक आंबटचा स्वाद येईल आणि चवीलाही चांगले होतील. त्यानंतर आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता हे सगळं साहित्य घातल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं मोहन करून घेतलेलं तेल घालूया, म्हणजे जेणेकरून आपले वडे खुसखुशीत होतील. आता आपण या वड्यांना छान एकत्र करूया आणि छान हाताने एकजीव करून त्याचा गोळा करून घेऊया. साधारण आपल्याला वडे थापता येतील अशा पद्धतीमध्ये आपण हा गोळा तयार करायचा आहे. चला तर मग आपण आता याचा एक छानसा गोळा तयार करून घेऊया. आता आपला छान हा वड्याचा एक गोळा तयार झाला आहे. आपण आता याचे छोटे छोटे वडे करून तेलामध्ये तळून घेऊया. एका पॅनमध्ये आता आपण तेल तापायला ठेवलं आहे. वडे करण्यासाठी आता आपण ही एक प्लॅस्टिकची शीट घेतली आहे आणि त्याला आपण पाणी लावून घेऊया. आता हे तयार केलेलं आपलं पीठ याचा आपण एक गोळा करून घेऊया. त्यापूर्वी आपलं राहिलेलं थोडंसं खसखस ही आपण त्यामध्ये घालूया, जेणेकरून आपल्या वड्यांना छान रंग आणि रूप येईल. आता
एक छान गोळा तयार करून घेऊया आपण. आणि पाण्याच्या या हाताने आपण यावर छान हा वडा तयार करून घेऊया. असे छोटे छोटे वडे आपण तळण्यासाठी तयार करून घेतले आहेत. आता आपलं हे तेल गरम झाले, आपण तळून घेऊया. पाण्याचा हात लावून आपण हे वडे यामध्ये तळून घेऊया. मंद गॅसवर हे वडे आपण छान आता तळून घेऊया. खुसखुशीत आणि चवदार असे खाण्यासाठी आपले हे वडे तयार होत आहेत. हे वडे आपण चहासोबत किंवा एखादा स्नॅक्सचा पदार्थ म्हणूनही सुट्टीच्या दिवशी आनंदाने खाऊ शकतो. आता आपण हे वडे तेलातून काढून घेतले आहेत. खाण्यासाठी सर्व करूया. हे वडे आपण छान मेयोनेजच्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर आणि एखाद्या छानशा भाजीबरोबर देखील खाऊ शकतो. एरवी खाण्यासाठी अगदी चवदार चटकदार असे हे वडे तयार आहेत. आता आपले चटपटीत असे भोपळ्याचे वडे, अगदी छान दिसायलाही आणि खुसखुशीत असे आणि खाण्यासही अगदी पौष्टिक. एखाद्या डब्याच्या एक रेसिपीसाठी तयार असणारे आपले हे वडे कसे झाले आहेत अगदी आवडीने सांगा आणि शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.